निश्चयाचा पक्का विक्रमादित्य पुन्हा त्या प्राचीन वृक्षाजवळ गेला. त्याने झाडावरून प्रेत खाली उतरवले, आपल्या खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या वाटेने चालायला लागला. तेव्हा शवात लपलेल्या वेताळाने म्हटले, राजन, तुझे हे कठोर परिश्रम पाहून मी चकित झालो आहे. मला वाटतं तुझा कोणीतरी अप्रत्यक्षपणे अपमान केला आहे. त्यातून त्याला लपवण्यासाठी किंवा स्वतःला सावरण्यासाठी तू प्रयत्न करतो आहेस. सांग, माझा हा तर्क खरा आहे की नाही? माणूस काहीतरी चांगलं करण्यासाठी एखादं काम हातात घेतो, पण परिस्थिती त्याला साथ देत नाही. उलट त्या कामामुळे त्याचे नुकसानच होते आणि तो त्याला अपमान वाटतो. लोक हसतील या भीतीने तो ती गोष्ट इतरांना सांगत नाही. त्याबद्दल सावध राहतो. त्याचे उदाहरण म्हणून मी सुनील वर्मा राजाची गोष्टच तुला सांगतो. एका चोराने ह्या राजाला फसवले, पण ही गोष्ट इतरांना माहीत असू नये असे राजाला वाटत होते. म्हणून जेव्हा तो चोर पकडला गेला तेव्हा राजाने त्याला शिक्षा केली नाही, उलट त्याला माफी दिली. एक राजा म्हणून त्यांना असं करायला नको होतं. त्या राजाची ही कथा नीट लक्ष देऊन ऐक. आणि वेताळ राजाला सुनील राजाची कथा सांगू लागला. सुधीर वर्मा राजाचा मुलगा सुनील हा दयानंद मुनींच्या गुरुकुलात शिक्षण घेत होता. सर्व विद्यांचे भरपूर ज्ञान संपादन केल्यानंतर दयानंद मुनी त्याला म्हणाले, तू विद्यार्जन करताना त्यात रस घेतलास आणि निरंतर परिश्रम करीत राहिलास. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या मानाने तू कमी वेळात शिक्षणक्रम पूर्ण केलास. आता तुला इथे राहण्याची आवश्यकता नाही. विद्या ही माणसाच्या दोन्ही डोळ्यांसारखी आहे. राज्याचा कारभार चालवताना तुला तिचा उपयोग होईल. जनतेचे कल्याण असे होईल व त्यातून सर्वांचा फायदा होईल असे निर्णय अधिकारी वर्गाने विचारपूर्वक घ्यायचे असतात. त्यामुळे राज्यकर्त्याला विद्या ही अत्यंत आवश्यक व उपयोगी असते. या विद्येचा व संबंध मानवजन्माचाही परम अर्थ आहे परोपकार. हे परम सत्य तू स्वप्नात देखील कधी विसरू नकोस. तीच माझी खरी गुरुदक्षिणा होईल. असं सांगून मुनींनी सुनीलला आशीर्वाद दिला. सुनीलने गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला. गुरुकुलासाठी त्याच्या पित्याने धाडलेल्या वस्तू त्याने गुरुजींना अर्पण केल्या आणि तो राजधानीला परतला. विद्येचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. पूर्ण चंद्रासारखा तेजस्वी दिसणारा आपला पुत्र पाहून राजा सुधीर वर्माला फारच आनंद झाला. मंत्रीगण व राजगुरूंना विचारून त्याने मुलाला थाटामाटात राज्याभिषेक केला. पित्याला साजेशा रीतीने पुत्रानेही राज्यकारभार दक्षतेने चालवला. गुरुकुलातून बाहेर पडताना गुरुजींनी सांगितलेले उपदेशपर शब्द त्याच्या कानात गुंजत होते. म्हणून तो बरेच वेळा वेश पालटून राज्यात फिरत असे आणि प्रजेच्या चिंता समस्या त्यांची माहिती मिळवित असे. जमेल तितक्या समस्यांचे निवारण करण्याकडे त्याचा कल होता. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यात त्याला अपार आनंद मिळत होता. एकदा तो कापड व्यापाराच्या वेशात दुसऱ्या प्रांतात जायला निघाला. राजधानीपासून थोड्याशा अंतरावर वाहणारी नदी पार करून तिथले रान ओलांडून तो एका गावाजवळ पोहोचला. तेव्हा अचानक त्याला एक केविलवाना आवाज ऐकू आला, माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. ते शब्द ऐकताच राजाने तिकडे वळून पाहिले. तिथे एका ओसाड विहिरीजवळ एक माणूस उभा होता आणि विहिरीत बघत ओरडत होता, अहो भाऊ, माझा मुलगा विहिरीत पडला. मी लंगडा आहे, मला विहिरीत उतरता येत नाही. माझ्या मुलाचे प्राण वाचवा, कृपा करून त्याला वाचवा हो. त्याने दिनवाण्या सुरात विनवले. वेषांतर केलेल्या सुनीलने कापडाचे मोठे गाठोडे जमिनीवर ठेवले आणि विहिरीत वाकून पाहिले व आत उडी मारली. त्याने विहिरीत नीट पाहिले, अगदी तळाशी बुडी मारून देखील सगळीकडे पाहिले, पण मुलगा दिसला नाही. बराच वेळ तो विहिरीत थांबला. शेवटी तो वरती आला तेव्हा तिथे तो लंगडा नव्हता आणि राजाचे कापडाचे मोठे गाठोडे देखील नव्हते. आपण फसवले गेले आहोत हे राजाला लागलीच समजले.
तो उदास मनाने राजवाड्यात परतला. 10 दिवस झाले. 11व्या दिवशी जेव्हा सुनील राजा दरबारात सिंहासनावर बसला होता, तेव्हा हातकड्या घालून एका चोराला सैनिकांनी राजापुढे आणले. राजाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्या चोराचा कोणता अपराध होता ते सैनिकांना विचारले. महाराज, पुण्यगुप्त सरापाच्या घरी ह्याला चोरी करताना हा पकडला गेला, सैनिकांनी सांगितले. थोडा वेळ राजाने मनाशी विचार करून सांगितले, ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत याला तुरुंगात ठेवा. त्याला काय शिक्षा द्यायची ते मी उद्या सांगेन. सैनिकांनी त्याला ओढत नेले आणि तुरुंगात डांबून ठेवले. त्या रात्री राजाने पुन्हा कापडाच्या व्यापाऱ्याचा वेश घेतला आणि तो तुरुंगात गेला. झोपी गेलेल्या चोराला राजाने उठवले. चोर दचकून उठला आणि समोर त्याच व्यापाऱ्याला बघून चकित होऊन म्हणाला, तू इथे कसा आलास? तूही एक चोर आहेस की काय? राजाने आपली खोटी दाढी काढली, पगडी उतरवली आणि ते पाहून चोराची बोबडीच वळली. तो थरथर कापत चाचरत म्हणाला, महाराज, क्षमा करा. मी आपल्याला फसवून आपलं गाठोडं चोरलं. मी यापुढे खरंच कधीही चोरी करणार नाही. मला वाचवा. आणि त्याने राजाच्या पायावर लोटांगण घातले. तुझ्या अपराधाची शिक्षा तुला भोगायलाच हवी. सरापाच्या घरी चोरी केलीस त्याबद्दल तुला शिक्षा होईल. तू मला फसवलंस त्यासाठी मी तुला काही शिक्षा करणार नाही. मात्र एक लक्षात ठेव, विहिरीच्या जवळ जे काही घडलं ते तू दुसऱ्या कुणालाही कधीही सांगायचं नाही. ही माझी अट तुला कबूल आहे? राजानं विचारलं. हो महाराज, मला मान्य आहे. चोराने राजाचे पाय धरीत म्हटले. राजा तुरुंगातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सैनिकांनी चोराला दरबारात राजासमोर उभे केले. राजाचा न्याय निवाडा ऐकायला सारे दरबारी उत्सुक होते. राजाने चोराला विचारले, पुण्यगुप्त सरापाच्या घरी तू चोरी करताना पकडला गेलास का? होय महाराज. ही तुझी पहिलीच चोरी आहे की चोऱ्या करणे हा तुझा धंदा आहे? राजाने विचारले. महाराज, चोरी करणं हा माझा धंदा नाही. माझे शिक्षण संपल्यानंतर माझ्यावर चोरीचा खोटा आळ लादला गेला. ती चोरी मी खरोखरीच केलेली नव्हती. माझ्यावर चोर असण्याचा शिक्का बसला. काही कामधंदा मिळावा म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण चोर ठरवला गेलो होतो. साहजिकच कुणी काम देईना. मला जगणे असह्य झाले होते. या आयुष्याची समाप्ती करावी म्हणून मी मरण्यासाठी अरण्यात गेलो, पण आत्महत्या करण्याचा मला धीर झाला नाही. मी भुकेने कळवळून एका विहिरीच्या काठावर थकून बसलो होतो. तिथे एक पुण्यात्मा आला होता. त्याचे कापडाचे गाठोडे आणि भरपूर शिदोरी दिसली. ती मी लबाडीने पळवली. ते भोजनाचे पदार्थ मी पोटभर खाल्ले आणि माझ्या मनात आलं की अशी चोरी करीत मला आरामात आयुष्य जगता येईल. पोट भरण्यासाठी कष्ट केलेच पाहिजेत, काम केलेच पाहिजेत असं काही नाही. त्या दिवसापासून मी किरकोळ चोऱ्या करायला लागलो. काल मी सरापांच्या घरात घरपोडी करताना पकडलो गेलो. अश्रू ढाळत त्या चोराने आपली कहाणी सांगितली. जर तुला जगायची चांगली संधी मिळाली तर तू चोरी करणे सोडून देशील का? राजाने विचारले. महाराज, मी जन्मात पुन्हा कधी चोरी करणार नाही असे वचन देतो. चोराने डोळे पुसत सांगितले. त्यावर राजाने आज्ञा केली. गेल्या 10 दिवसात तू जिथे जिथे चोरी केलीस त्यांच्या वस्तू तू त्यांना परत देऊन टाक व त्यांची माफी माग. तोपर्यंत माझे सैनिक तुझ्याबरोबरच असतील. त्यानंतर तुला काहीतरी कामधंदा मी मिळवून देईन. राजाने आश्वासन दिले. हा निकाल ऐकून सभागृहातल्या सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. आपली आज्ञा शिरसावंद्य आहे महाराज, असं नम्रपणे म्हणून चोर सैनिकांच्या बरोबर गेला.
सुनील राजाला आपल्या गुरुजींची आठवण झाली व त्यानेही समाधानाने मान डोलावली. कहाणी पूर्ण झाल्यानंतर वेताळाने राजाला विचारले, राजन, राजा म्हणतो की अपराध्याला शिक्षा ही व्हायलाच हवी आणि दुसरीकडे चोरी केली तरी त्या चोराचा अपराध माफ झाला. हे विचित्र आणि परस्पर विरोधी वाटत नाही का? जर चोराने खरी गोष्ट सांगितली असती तर लोक आपल्याला हसतील. या भीतीने राजाने त्या चोराला माफी दिली आणि त्याला रोजगारीचे आश्वासन दिले. ज्या चोराच्या हातून खुद्द राजाच फसवला गेला होता त्या चोराला माफी देणे हे तर्कसंगत आहे का? यालाच न्याय व धर्म म्हणायचे का? त्यामुळे देशात गुन्हेगारी वाढणार नाही का? या माझ्या शंकांची उत्तरे माहीत असून देखील तू जर मौन स्वीकारलेस तर तुझ्या मस्तकाची 100 शकले होऊन पडतील. राजा विक्रमादित्याने उत्तर दिले, अपराध्याला शिक्षा ही व्हायलाच हवी, पण त्या शिक्षेमुळे त्याच्या वृत्तीत बदल झाला पाहिजे. तुरुंगात जेव्हा चोराला राजा भेटला तेव्हापासून चोराची मनोवृत्ती पालटायला लागली होती. त्याला पश्चाताप होत होता. चोर असला तरी राजाने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला. चोरी करण्याचे मूळ कारण नाहीसे झाले की चोर सुधारला असता व त्याने चोरी केली नसती. म्हणून राजाने चोराला सुधारण्याची एक संधी दिली. आता राजा फसवला गेला, त्याची गोष्ट गुप्त राहावी ही राजाची इच्छा होती. कारण परोपकाराबद्दलचा गुरुचा आदेश त्याला तंतोतंत पाळायचा होता. जग हसेल याची राजाला भीती नव्हती, पण परोपकाराबद्दल जनतेत विश्वास उत्पन्न व्हावा या उदात्त विचारामुळे राजाने ही गोष्ट एक गुपित राहावे अशी अट चोराला घातली होती. राजाचा मौनभंग झाला आणि वेताळ शवासहित पुन्हा अदृश्य होऊन झाडावर जाऊन बसला. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.